गुड मॉर्निंग स्टुडंट. मी रवी सर, श्री चौंडेश्वरी सायन्स अकॅडमी इचलकरंजीमधून. तर मुलांनो, सेल द युनिट ऑफ लाईफ लेक्चर नंबर आपण या ठिकाणी 14 आहे. सॉरी 14 नाही, लेक्चर नंबर 15 मध्ये पोहोचलेलो आहोत. पण यापूर्वी लेक्चर नंबर 14 मध्ये आपण जे काही शिकलो त्याचं मला काही MCQ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. ज्या मुलांनी लेक्चर नंबर 14 पाहिला नसेल तर त्यांनी प्रथम लेक्चर नंबर 14 पहा आणि मग लेक्चर नंबर 15 मध्ये या. तर बघा, MCQ सांगायचे आहेत. टुडेज MCQ, आजचे MCQ काय आहेत बघा आपल्याकडं. तर पहिला आहे MCQ, हू प्रपोज्ड टर्म ऑक्सिझोम. तुम्हाला माहित असेल ऑक्सिझोम म्हणजे काय आहे. टर्म ऑक्सिझोम कोण दिलं. सेकंड क्वेश्चन आहे, विच इज द मार्कर एन्झाईम ऑफ मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रियामध्ये असा कोणता एन्झाईम आहे त्याला मार्कर एन्झाईम म्हणतात. हु वॉज द फर्स्ट ऑब्झर्व मायटोकॉन्ड्रिया. सर्वात प्रथम मायटोकॉन्ड्रिया कोणी पाहिलं, ऑब्झर्व केलं, त्या सायंटिस्टचं नाव सांगा. हु गिव्ह द टर्म मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया टर्म, मायटोकॉन्ड्रिया शब्द कोणत्या सायंटिस्टने दिला हे मला कमेंट मध्ये आन्सर करायचं आहे. ओके, चला ठीक आहे. त्यानंतर दुसरं एक तुम्हाला टास्क आहे. NCERT मध्ये फिगर 8.5 मध्ये तुम्हाला एक्झाम मध्ये विचारणार की तुम्हाला असं विचारणार बघा की ए म्हणजे काय आहे. बॉक्स A, B, C, D आणि E यांचं तुम्हाला काय करायचं आहे, लेबलिंग करायचं आहे. कमेंट मध्ये सांगा A काय आहे, B, C, D. ओके, पॉज करा व्हिडिओ, कमेंट मध्ये लिहा आणि मग परत सुरू करा. तर याचा आन्सर पण तुम्हाला मी लगेच देईन. बघा, ए आहे आउटर चेंबर, सॉरी आउटर मेम्ब्रेन. बी आहे इनर मेम्ब्रेन. सी आहे इंटर मेम्ब्रेन स्पेस. मला सांगायचं इंटर मेम्ब्रेन स्पेस आहे, याला दुसरे एक नाव आहे, याचं नाव सांगा. इंटर मेम्ब्रेन स्पेसला दुसरं नाव काय आहे, मायटोकॉन्ड्रियल स्पेस. मायटोकॉन्ड्रियल स्पेस म्हटलं जाते किंवा त्याला आउटर चेंबर म्हटलं जाते. दुसरा एक क्वेश्चन आहे, मायटोकॉन्ड्रियल स्पेस मध्ये कोणती रिॲक्शन होत्या, या रिॲक्शनचं मला नाव सांगायचं आहे. कोण सांगू शकेल. हा बरोबर आहे, रिॲक्शन होत्या गेटवे रिॲक्शन. काय म्हणतो आपण, गेटवे रिॲक्शन. तर गेटवे रिॲक्शन मध्ये पॅरविक ऍसिड हा 3 कार्बनवाला ऍसिटाइल कोएन्झाइम 2 कार्बन मध्ये कन्वर्ट होतो, ह्याला म्हणायचं गेटवे रिॲक्शन. त्यानंतर डी आहे मॅट्रिक्स अँड सिस्ट्रीज. ओके, तर मायटोकॉन्ड्रियाचं फंक्शन काय आहे. मायटोकॉन्ड्रिया आर द सीट फॉर एरोबिक रिस्पायरेशन. सीट फॉर एरोबिक रिस्पायरेशन. तुम्हाला माहित असेल की एरोबिक रिस्पायरेशन मध्ये O2 म्हणजे ऑक्सिजनचा वापर होतोय आणि ऍड एरोबिक रिस्पायरेशन असेल तर या ठिकाणी ऑक्सिजनचा वापर होत नाही, लक्षात ठेवा. बरोबर आहे. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये एरोबिक रिस्पायरेशन होते. दे आर नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ सेल. मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हटले जाते बिकॉज ऑफ द सिंथेसिस ATP. ATP फॉर्म सांगा, ATPचा मला फॉर्म सांगायचा कमेंट मध्ये. मुलांना तुम्ही आन्सर करत जावा, तुम्हाला हे लेक्चर बघता बघताच तुम्हाला सगळं समजून येईल. ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. आता मी थोडस तुम्हाला काय करणार आहे की डिटेल सांगणार आहे की आपण म्हणतोय या ठिकाणी ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतंय आणि ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होऊन आम्हाला एनर्जी मिळते. प्रश्न पडला की ग्लुकोज मध्ये एनर्जी कुठून आली. बेसिक क्वेश्चन आहे, ग्लुकोज मध्ये एनर्जी कुठून आली असेल
तर बघा, आपण फोटोसिंथेसिस लेसन बघितला असेल, ते आपण पाहणार आहोत. फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण म्हटलं जाते आणि यामध्ये CO2 काय काय वापरला जाते बघा. CO2 वापरला जातोय, प्लस H2O वापरला जातोय आणि लाईट रिॲक्शन मध्ये तुम्हाला सनलाईट रिॲक्शन पाहिजे, क्लोरोफिल ए पाहिजे, हे सनलाईट पाहिजे आणि यानंतर जे काही प्रोडक्ट बनते C6H12O6 कार्बोहायड्रेट ग्लुकोज. म्हणजे या ठिकाणी ग्लुकोज मध्ये जी काही एनर्जी आल्या ती सन मधून आल्या आणि ह्या एनर्जीचाच आपण काय करणार, वापर करणार आहे आणि या ग्लुकोजला ब्रेकडाऊन करणार. आता ग्लुकोजला ब्रेकडाऊन करण्यासाठी आपण सेलच्या सायटोप्लाझम मध्ये एक प्रोसेस होत्या, त्या प्रोसेसचं नाव आहे ग्लायकोलायसिस. तुम्हाला माहित असेल ग्लायकोलायसिस. 10च्या क्लासमध्ये होतो बघा, 10वी बोर्डच्या बुकमध्ये दिलं होतं ग्लायकोलायसिस. आणि हा ग्लुकोजला काय करणार, या ठिकाणी आम्ही कन्वर्ट करणार आणि ग्लुकोजचं कन्वर्ट होणार पॅरविक ऍसिड. 2 मॉलिक्यूल जे आहे ते काय होणार, पॅरविक ऍसिडचं बनणार. जरा अक्षर खराब येतील मला नो, मी प्रयत्न करीन. ग्लुकोज काय आहे बघा, 6 कार्बन आहे, त्यामुळं पॅरविक ऍसिड जे आहे 3 कार्बनचं 2 मॉलिक्यूल मिळणार. बरोबर आहे. आता हे जे ग्लुकोज हे पॅरविक ऍसिड आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये येणार, कारण आपण ऍरोबिक रिस्पायरेशन करतोय. ऍरोबिक रिस्पायरेशन करतोय म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा यूज करणार आणि मायटोकॉन्ड्रियाच्या पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये ह्या पॅरविक ऍसिडचं ऍसिटाइल कोएन्झाइम मध्ये कन्वर्ट होणार. मी काय म्हटलंय, ऍसिटाइल कोएन्झाइम. आणि ह्याच रिॲक्शनला तुम्ही मगाशी म्हटला गेटवे रिॲक्शन. काय म्हटलं आपण, गेटवे रिॲक्शन. आता प्रश्न पडला की ग्लायकोलिसिस प्रोसेस कुठं झाली, सेलच्या सायटोप्लाझम मध्ये. बरोबर आहे. त्यानंतर जी काही गेटवे रिॲक्शन कुठे झाली, पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. आणि त्यानंतर ऍसिटाइल कोएन्झाइम हा काय केला जाते की क्रेब्स सायकल मध्ये एंटर करणार. हा आता इथून काय होणार आहे, क्रेब्स सायकल. काय होणार इथं, क्रेब्स सायकल चालू होणार. म्हणजे ह्यो मॅट्रिक्स मध्ये आला, मॅट्रिक्स म्हणूया किंवा आपण असं म्हणूया की इथं क्रेब्स सायकल झाली. शॉर्ट मध्ये लिहूया आपण की काय होणार, ऍसिटाइल कोएन्झाइम जो आहे तो काय केला जातोय क्रेब्स सायकल मध्ये. मला जर लिहायला त्रास होतोय तरी सुद्धा मी प्रयत्न करालोय, समजून घ्या तुम्ही, बाकीचं काय महत्व नाही. आणि क्रेब्स सायकल मध्ये आम्हाला काय बनते माहिती काय, एंड प्रॉडक्ट बनतोय तो NADH2 FADH2. आणि हे NADH2 FADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये नेले जातात. कुठे नेतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये नेले जातात आणि यातून आम्हाला एनर्जी मिळत्या. हे कुठे जाणार परत, ETS मध्ये जाणार आणि आम्हाला काय पाहिजे, ATP मिळणार. ATPचं फॉर्मेशन होणार, ATP. परत एकदा सांगेल तुम्हाला, फोटोसिंथेसिस मध्ये ग्लुकोजचं फॉर्मेशन झालं.
या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन करणे म्हणजे सेल्युलर रिस्पायरेशन करणे आणि यातून एटीपी मिळवणे. ग्लुकोजचं या ठिकाणी ग्लायकोलिसिस होऊन पॅरविक ॲसिडमध्ये कन्वर्ट झालं. पॅरविक ॲसिड हा मायटोकॉन्ड्रियामध्ये एंटर करू शकत नाही, कारण का मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन क्रॉस केला पण इनर मेम्ब्रेन क्रॉस करू शकला नाही आणि या ठिकाणी गेटवे रिॲक्शन झाली आणि पॅरविक ॲसिड 3 कार्बनवाला ॲसिटाइल कोएन्झाईम 2 कार्बनमध्ये कन्वर्ट झाला. हा ॲसिटाइल कोएन्झाईम मॅट्रिक्समध्ये आला, मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्समध्ये आला आणि क्रेब्स सायकल झाली आणि क्रेब्स सायकलमध्ये एंड प्रॉडक्ट मिळाला मला NADH2 FADH2. अजून सुद्धा आम्हाला एटीपी मिळालं नव्हतं, म्हणून ह्या NADH2 ला आणि FADH2 ला इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये नेलं आणि इथं आम्ही एटीपीचं फॉर्मेशन केलं. आता क्वेश्चन काय विचारलं माहिती काय की ETS इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम कुठं घडत्या? मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये, मायटोकॉन्ड्रियाच्या इनर मेम्ब्रेनमध्ये. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ते तुम्हाला या ठिकाणी आपल्याला लेसन आहे सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये डिटेलमध्ये पाहायचं आहे. मग यामध्ये तुम्हाला ग्लायकोलिसिसच्या 10 स्टेप बघायचे आहेत. कुठं एटीपी बनलं, कुठं एटीपी खर्च केला, ॲसिटाइल कोएन्झाईम कन्वर्ट होताना एक NADH2 बनला, क्रेब्स सायकलमध्ये 6 NADH2 2 FAD बनलं आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टमध्ये सर्वात शेवटी इलेक्ट्रॉनला घेण्यासाठी ऑक्सिजन जातो. याचा अर्थ की सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये ऑक्सिजनचा वापर सर्वात शेवटी होतो. ऑक्सिजन हा हायड्रोजन कंबाईन होतात आणि वॉटर मॉलिक्यूल बनलं जाते. इतकी साधी आणि सोपी कन्सेप्ट आहे, ती तुम्हाला परत समजावून घ्यावी लागेल. तर आम्हाला एक समजलं की मायटोकॉन्ड्रिया हा ऑक्सिजनचा वापर करतोय, परंतु काही वेळा प्रश्न होते की आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि पर ऑक्सिझोम हा सुद्धा ऑक्सिजनचा वापर करतोय. लक्षात की मायटोकॉन्ड्रिया तर ऑक्सिजनचा यूज करतोय आता समजलं, पण त्याचबरोबर पर ऑक्सिझोम हा सुद्धा ऑक्सिजनचा यूज करतोय. कारण का पर ऑक्सिझोम हा हायड्रोजन पर ऑक्साईडचं मेटाबॉलिझम करतोय. पर ऑक्सिझम हा हायड्रोजन पर ऑक्साईडचं मेटाबॉलिझम करते. मग तुम्हाला प्रश्न विचारणार MCQ मध्ये, असे कोणते सेल ऑर्गॅनल्स आहेत जे ऑक्सिजनचा यूज करतात? विच सेल ऑर्गॅनल्स यूज ऑक्सिजन? ऑप्शन देणार मायटोकॉन्ड्रिया आणि दुसरं ऑप्शन आहे मायटोकॉन्ड्रिया अँड पर ऑक्सिझोम. तुम्हाला काय करायचं? मायटोकॉन्ड्रिया आणि पर ऑक्सिझोम आन्सर करायचं आहे. ओके, बघा, इन मायटोकॉन्ड्रिया फॉलोइंग स्टेप ऑफ रिस्पायरेशन ऑकर. पहिली स्टेप कुठली घडली बघा, तर पहिल्या स्टेप मध्ये घडलं गेटवे रिॲक्शन. पहिली रिॲक्शन झाली गेटवे रिॲक्शन. क्रेब्स सायकल कुठे झाली? मॅट्रिक्स मध्ये. आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाली इनर मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रियाची. आणि गेटवे रिॲक्शन कुठे आलं? पेरी मायटोकॉन्ड्रियल स्पेस. ह्यामध्ये 3 MCQ आपल्याला बघा, 1, 2 आणि 3. गेटवे रिॲक्शन हिअर. आता गेटवे रिॲक्शन मध्ये काय झालं? पॅरविक ऍसिड इंटू ॲसिटाइल एन्झाईम. पॅरविक ऍसिड हा ॲसिटाइल कोएन्झाईम मध्ये कन्वर्ट झाला. तुम्हाला माहित असेल की ग्लायकोलिसिस मध्ये पॅरविक ऍसिड मिळालं. पॅरविक ऍसिड हा मायटोकॉन्ड्रियाच्या आउटर मेम्ब्रेनला क्रॉस केला, परंतु इनर मेम्ब्रेनला क्रॉस करू शकला नाही. इनर मेम्ब्रेनला क्रॉस करू शकला नाही म्हणून या ठिकाणी गेटवे रिॲक्शन झाली आणि गेटवे रिॲक्शन मध्ये ॲसिटाइल कोएन्झाईम बनला. याचा अर्थ ॲसिटाइल कोएन्झाईम इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. हा किमान 10 वेळा तर वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारला असेल. ॲसिटाइल कोएन्झाईम कनेक्टिंग लिंक बिटवीन ग्लायकोलिसिस अँड क्रेब्स सायकल. ग्लायकोलिसिसला क्रेब्स सायकलला जोडण्याचं काम किंवा ग्लायकोलिसिस आणि क्रेब्स सायकल यांना दोघं एकत्र आणण्याचं काम किंवा कनेक्ट करण्याचं काम कोण केला? ॲसिटाइल कोएन्झाईम.
ओके, ऍसिटाइल कोएन्झाइम. नेक्स्ट पाहूया. इन क्रेब्स सायकल काय सांगितलं बघा की इन क्रेब्स सायकल ऍसिटाइल कॅन बी युटिलाइज. जरा 2 मिनिट थांबा, जरा क्लिअर करतो. काय म्हटले? युटिलाइज म्हणजे काय? यूज केला की ऍसिटाइल कोएन्झाइम 2 कार्बनवाला टोटली यूज केला जातो. आता क्वेश्चन आला बघा. एन्झाइम ऑफ क्रेब्स सायकल प्रेझेंट इन मॅट्रिक्स. मॅट्रिक्स तुम्हाला क्वेश्चन येणार की क्रेब्स सायकल साठी लागणारे एन्झाइम कुठे प्रेझेंट आहेत. एन्झाइम विच प्रेझेंट इन मॅट्रिक्स. क्रेब्स सायकलला लागणारे एन्झाइम मॅट्रिक्स मध्ये आहे. आणि मगाशी तुम्हाला म्हटलं होतं का मायटोकॉन्ड्रियाचा मार्कर एन्झाइम कोण आहे? सक्सिनिक डिहायड्रोजनेज. कारण का सक्सिनिक डिहायड्रोजनेज फक्त मायटोकॉन्ड्रियाच्या मॅट्रिक्स मध्येच पाहायला मिळतोय, बाकी कुठेही तुम्हाला नसणार. लक्षात. चला. ड्युरिंग क्रेब्स सायकल फॉर्मेशन ऑफ रिड्यूस कोएन्झाइम NADH2 FADH2. तर तुम्हाला क्रेब्स सायकलला एंड प्रॉडक्ट मिळाला आम्हाला NAD आणि FADH2. आणि ह्या NADH2 आणि FADH2 मध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन आहेत. आणि ह्या इलेक्ट्रॉनचा यूज करून आम्हाला पुढे काय करायचं आहे? ATPचं फॉर्मेशन करायचं आहे. आणि ATPचं फॉर्मेशन करायचं आहे म्हणून आम्हाला ETS मध्ये जावं लागणार आहे. समजा तुम्ही ETS नाही केला तर तुम्हाला ह्यो NADH2 आहे आणि FADH2 आहे याचा काही उपयोग होणार नाही. लक्षात. The NADH2 and FADH2 of Krebs cycle are काय झालं? क्रेब्स सायकल मध्ये आम्हाला काय मिळालं? NADH2 FADH2. आणि ग्लायकोलिसिस मध्ये आणि गेटवे रिएक्शन मध्ये सुद्धा आम्हाला NADH2 मिळालाय. आर युटिलाइज इन TTS. बघा मगाशी सांगितलं ह्या NADH2 आणि FADचा उपयोग जो कापर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट मध्ये घेऊन जाणार नाही तो कापर्यंत याचा काही उपयोग नाहीये. विच इज लोकेटेड ऑन मॅट्रिक्स फेसिंग सरफेस इनर मेम्ब्रेन. बघा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ही इनर मेम्ब्रेन मध्ये होत्या आणि ह्याच्यावर ऑक्सिझोम असतो. बघा ऑक्सिझोम. तुम्ही मला सांगणार बघा ATP म्हणजे ATP आम्हाला काय करायला पाहिजे? ATP काय आहेत? रुपये आहेत, पैसे आहेत. हा. मी म्हटलं समजा तुम्ही माझं 500 रुपये द्यायचं आहे. तुम्ही म्हटलं काय केलं? तुम्ही म्हटलं 500 रुपये नाही आहेत पण मी तुला चेक देतो. चेक. मी म्हणणार मला पैसे पाहिजेत, रुपये पाहिजेत. नाही माझ्याकडे चेक आहे. मग हा चेक काय करू शकतो आपण? बँकेत जाणार आणि ह्याच्या पैशांमध्ये रूपांतर करणार. म्हणजे याचा अर्थ NADH2 हे रुपये नाही आहेत पण हे पैशामध्ये कन्वर्ट होऊ शकतोय बँकेत घेऊन जाऊन. तसंच आहे हा NADH2 यामध्ये ATP बनू शकते कारण ह्याच्याकडे काय आहे? हाय एनर्जी इलेक्ट्रॉन आहे आणि याचा वापर करून आम्ही ATP तयार करू शकतो. पण तो ATP नाही येतो. ऍक्च्युली ATP आहे का? नाही. याचा अर्थ जो कापर्यंत यांना इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये नेणार नाही तो कापर्यंत ATP बनणार नाही. लास्ट स्टेप ऑफ ETS ऑक्सिजन युज्ड. मगाशी सांगितलं होतं की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये सर्वात शेवटी इलेक्ट्रॉनला रिसीव्ह करण्यासाठी ऑक्सिजन येतोय आणि ऑक्सिजन काय ते इलेक्ट्रॉनला घेतोय आणि हायड्रोजन वर कंबाईन होतोय आणि इथं हाफ वॉटर मॉलिक्यूल बनलं जाते. ॲज रिझल्ट द फॉर्मेशन ऑफ ATP. आणि अशा प्रकारे ATPचं फॉर्मेशन बनलं जाते. आता काय दिलंय बघा? सेल्युलर रिस्पायरेशन. इथे शब्द दिलाय बघा फॉस्फोरिलेशन. फॉस्फोरिलेशनचा अर्थ काय माहितीये काय? सिंथेसिस ऑफ ATP. ATP बनवणे याला काय म्हणतोय? फॉस्फोरिलेशन. आता इथं ऑक्सिडेटिव्हचा अर्थ काय आहे? ऑक्सिडेटिव्हचा अर्थ म्हणजे ग्लुकोजचं तुम्ही ऑक्सिडेशन करताय
ग्लुकोजला तुम्ही तोडताय स्टेप बाय स्टेप आणि त्यातून एनर्जी बाहेर पडत्या, त्या एनर्जीचा वापर तुम्ही काय करताय करून एटीपीचं फॉर्मेशन करताय. म्हणजे सेल्युलर रिस्पायरेशन मध्ये जे काही एटीपी बनत्या त्याला म्हणायचं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन. तुम्ही म्हणाल सर फोटोसिंथेसिस मध्ये पण एटीपी बनतात, बरोबर आहे, परंतु तिथे काय होणार, फोटो म्हणजे लाईट, फोटो फॉस्फोरिलेशन शब्द वापरणार, तिथे शब्द वापरणार फोटो. फोटो म्हणजे लाईट, फोटो फॉस्फोरिलेशन शब्द वापरला जाते. आपल्या समोर इमेज दिसते बघा, मगाशी जे काही मी बोललो बघा ते समोर दिसत असेल तुम्हाला, दिसाले ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिस मध्ये काय झालं की ग्लुकोज हा 6 कार्बन आहे, या 6 कार्बनचं पॅरविक ऍसिड बनला 3 कार्बनचं 2 मॉलिक्यूल. हा पॅरविक ऍसिड काय झाला बघा, मायटोकॉन्ड्रियाची आउटर मेम्ब्रेन क्रॉस केला, इनर करू शकला नाही. इथे रिॲक्शन घडली गेटवे रिॲक्शन, आणि गेटवे रिॲक्शन मध्ये ऍसिटाइल कोएन्झाइम 2 कार्बनचा बनला. हा ऍसिटाइल कोएन्झाइम क्रेब सायकल मध्ये म्हणजे मॅट्रिक्स मध्ये आला आणि क्रेब सायकल बनला. क्रेब सायकल मध्ये काय मिळालं आम्हाला, या ठिकाणी NADH2 बनलं. काय बनलं, NADH2 बनलं. त्यानंतर हा NADH2 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये दिला आणि तिथं आम्हाला एटीपीचं फॉर्मेशन झालं. बघा आता म्हणणार मायटोकॉन्ड्रियाचं सेल्युलर रिस्पायरेशन सोडून दुसरं काही काम आहे का, आहे. इलॉंगेशन ऑफ फॅटी ऍसिड, फॅटी ऍसिडला इलॉंगेशन करणं. सिंथेसिस ऑफ लेसिथिन नावाचं केमिकल आहे ते मायटोकॉन्ड्रिया तयार करणार. स्टोरेज ऑफ एटीपी, एटीपीचा साठा करणे आणि ट्रान्सपोर्ट करणे. सायटोप्लाझमिक इनहेरिटन्सी, हा जो भाग आहे जेनेटिक्स, तुम्हाला माहित असेल जेनेटिक 10th क्लासमध्ये नाही 9th क्लासमध्ये होता बघा, जेनेटिक मध्ये बघायला लागणार आहे. आणि फोटो रिस्पायरेशन, आता जेनेटिक्सचा भाग आहे तो मी आता सांगत नाही, परंतु फोटो रिस्पायरेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगेन. तर बघा आपल्याकडं 2 प्रकारचं प्लांट असतात, एक असते C3 प्लांट आणि दुसरं C4 प्लांट. आता सर म्हणा हे C3 प्लांट म्हणजे काय, C4 प्लांट म्हणजे काय. C3 प्लांट म्हणजे पहिला स्टेबल कंपाऊंड कार्बन 3 कार्बनचा असतोय. पहिला जो स्टेबल कंपाऊंड आहे तो 3 कार्बनचा असतोय आणि 4 कार्बनचा असेल तर C4. आणि त्याचबरोबर अनेक असते बघा प्लांट, CAM, क्रॅस्युलेसी ऍसिड मेटाबॉलिझम, क्रॅस्युलेसी ऍसिड मेटाबॉलिझम. तो संपूर्ण भाग जो आहे तो फोटोसिंथेसिस मध्ये वापरायचा आपल्याला आता वापरायचाच नाही आहे. ओके, चला तर काय झालं बघा, C3 प्लांट मध्ये प्रॉब्लेम काय माहिती काय, या C3 प्लांटचा प्रॉब्लेम कसा आहे माहिती काय की ऑक्सिजनचं हाय कॉन्सन्ट्रेशन असेल किंवा टेम्परेचर हाय असेल तर हा C3 प्लांट CO2 च्या जागी O2 ला फिक्स करतोय, CO2 च्या जागी O2 ला फिक्स करतोय. या ठिकाणी एक एन्झाईम असते रुबिस्को, रुबिस्को. हा जो रुबिस्को आहे की नाही ड्युएल नेचरचा आहे. तो काय करतोय, काही वेळा CO2 ला आत घेतोय तेव्हा फोटोसिंथेसिस करतोय, ऑक्सिजनला आत घेतोय तर फोटो रिस्पायरेशन करतोय. मग बघा तर ह्या ठिकाणी काय प्रॉब्लेम झाला की C3 प्लांट मध्ये प्रॉब्लेम आहे की हाय ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन हाय टेम्परेचर मध्ये हा CO2 ला सोडून ऑक्सिजनला जुळून घेतोय आणि ह्या ठिकाणी ऑक्सिजनला जुळल्यामुळे शुगर बनणार नाही, फोटोसिंथेसिस होणार नाही आणि ह्या प्रोसेसला म्हणतोय फोटो रिस्पायरेशन. आता फोटो रिस्पायरेशन मध्ये 3 सेल ऑर्गनल्स असतात, त्यांची नावं आहेत क्लोरोप्लास्ट,
फोटो रिस्पायरेशन मध्ये 3 या ठिकाणी असतात. त्याचे नाव आहे क्लोरोप्लास्ट, परऑक्सिझोम आणि मायटोकॉन्ड्रिया. म्हणजे इथं सुद्धा मायटोकॉन्ड्रियाचा रोल येतोय. कुठं? फोटो रिस्पायरेशन मध्ये. लास्ट काही मेन पॉइंट आहेत बघा, तेवढं क्लिअर करूया. द नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया इन्क्रीज ड्युरिंग सेल डिव्हिजन. बघा, ज्यावेळी सेल आहे ती विभाजन करणार असत्या तर त्यावेळी तिथं मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त असणार. कारण तुम्हाला माहित असेल 10च्या क्लासमध्ये तुम्हाला सेल डिव्हिजन शिकवलंय. मिओसिस, मायटोसिस यामध्ये क्रोमोझोम काय होत्यात? सेग्रिगेट होत्यात. असं दाखवलं असेल बघा, न्यूक्लियर स्पिंडल ॲपरेट्स. आणि ह्यामध्ये काय होते की क्रोमोझोम जे आहेत ते अरेंज होत्यात. हा ह्या पोलला खेचला जातोय, हा ह्या पोलला खेचला जातोय. आणि ह्यासाठी एक क्रोमोझोमला खेचण्यासाठी 30 ATP खर्च करावे लागतात, लक्षात ठेवा. आणि ह्युमन बिंग मध्ये 46 क्रोमोझोम आहे. ह्याच्यावर समजलं असेल की सेल डिव्हिजन मध्ये एनर्जी जास्त लागणार, आणि एनर्जी जास्त लागणार म्हणजे मायटोकॉन्ड्रियाचा नंबर जास्त. जी सेल जास्त ऍक्टिव्ह आहे किंवा जी सेल डिवायडिंग सेल आहे यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया जास्त असणार. ओके. नेक्स्ट एक पॉइंट आहे बघा, एटीपी सिंथेस केमी ऑस्मोटिक. जर स्पेलिंग मिस्टेक आहे, केमी ऑस्मोटिक, ऑस्मोटिक पहिल्या पाहिजे. केमी ऑस्मो स्पेलिंग मिस्टेक आहे, ऑस्मोटिकला. पीटर मॅकेलने काय केलं? केमी ऑस्मोटिक थिअरी दिली. आणि यासाठी त्यांना 1978 मध्ये नोबेल प्राइज मिळाला. 1978 मध्ये त्यांना नोबेल प्राइज मिळाला. सायटोक्रोम माहितीये काय? मगाशी सांगितलं इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये सायटोक्रोम असतात. आणि हे सायटोक्रोम फक्त इलेक्ट्रॉनला घेऊन जातात. आणि हे सायटोक्रोम कसं म्हटलं माहिती काय? आयर्न प्लस प्रोटीन, ह्याला म्हणते कॉन्ज्युगेटेड प्रोटीन म्हटलं जाते. आयर्नचा भाग आहे आणि प्लस प्रोटीन आहे. आणि याचा उपयोग आम्ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम मध्ये करणार. तर काय दिले बघा, मेन पॉइंट थोडा बघूया आपण. मायटोकॉन्ड्रिया डिवायडेड बाय सिंपल फ्युजन नेव्हर अराइज डी नोव्हो. मायटोकॉन्ड्रिया जी आहे ती काय होत्या की आपोआप बनत नाही. डी नोव्होचा अर्थ काय आहे? आपोआप बनणे. पण मायटोकॉन्ड्रिया काय त्या बायनरी फ्युजन करत्या आणि काय करत्या? दुसरी मायटोकॉन्ड्रिया तयार करते. एम्प्टी डीएनए कॅन सिंथेसिस एटीपी एन्झाईम कॉम्प्लेक्स F0 आणि F1. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं होतं ऑक्सिझोम असं दाखवलेलं बघा. हा F0 भाग आहे आणि हा F1 भाग आहे. आणि इथं काय केलं ते एटीपी सिंथेस नावाचं एन्झाईम असते आणि याचा वापर करून एटीपी तयार केलं जाते. एक लास्ट पॉइंट घेऊया आपण. सेकंड लार्जेस्ट ऑर्गेनेलस इन सायटोप्लाझम. मायटोकॉन्ड्रिया जो आहे प्लांटमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा सेकंड लार्जेस्ट सेल ऑर्गेनेलस आहे. आता तुम्ही म्हणणार की फर्स्ट कोण असणार? फर्स्ट आहे क्लोरोप्लास्ट किंवा प्लास्टिड मध्ये क्लोरोप्लास्ट. 1 नंबरचा. इथे शब्द काय वापरलाय बघा, सायटोप्लाझम शब्द वापरलाय. प्रोटोप्लाझम शब्द वापरला तर न्यूक्लियस येणार. प्रोटोप्लाझम जर शब्द वापरला तर सर्वात लार्जेस्ट कोण असणार? सेल ऑर्गेनेलस न्यूक्लियस. आणि सायटोप्लाझम शब्द वापरला म्हणून प्लांट मध्ये काय येणार? सगळ्यात मोठा क्लोरोप्लास्ट असणार आणि 2 नंबरला मायटोकॉन्ड्रिया. परंतु ॲनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट नाही. ॲनिमल सेल मध्ये क्लोरोप्लास्ट नाही. मग काय ना लार्जेस्ट सेल ऑर्गन्स कोण असणार? मायटोकॉन्ड्रिया. क्वेश्चन कसा बनला बघा. इथल्या इथं की प्लांट मध्ये वेगळा येणार आणि ॲनिमल मध्ये वेगळा येणार. ॲब्सेंट इन आरबीसी मध्ये ॲब्सेंट असणार. आणि जे ॲनएरोबिक रिस्पायरेशन करतात
त्यांना मायटोकॉन्ड्रियाची रिक्वायरमेंट नाही, कारण हे ऑक्सिजनचा वापरच करत नाहीत. बस. तर युकॅरियोटिक पोर्स युकॅरियोटिक मध्ये काय पोरिन्स असतात. पोरिन म्हणजे छिद्र, होल म्हणते, होल. त्याला म्हणते फॉस्फोफॅटिड इन सिटॉल. लक्षात. तर या ठिकाणी आपला लेक्चर काय होतोय, कम्प्लीट होते. ओके. तर मुलांनो, हे जे बायोलॉजी मी शिकवत आहे ते तुम्हाला छान वाटत असेल, आणि मुलांना हे महत्वाचं आहे, आणि चांगलं जे कंटेंट आहे तेच मी द्यायला काय करतोय, प्रयत्न करतोय. भले साऊंड मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, असं मोठे आपली स्क्रीन नाही आहे, परंतु तुम्ही विचार केला आज जो कंटेंट आहे तो काय आहे, तुम्हाला नीटच्या परीक्षेला आउट ऑफ क्वेश्चन आन्सर देणार आहे. आणि पहिल्यांदाच टोटली मराठीमध्ये नीटचं तुम्हाला मी कंटेंट द्यायचा प्रयत्न करतोय. तर तुम्हाला जर हे लेक्चर आवडत असेल तर तुम्ही काय करा, जॉईन व्हा, कमेंटमध्ये टाका तुम्हाला, आणि तुम्हाला गरज असेल तर मी ह्या टॉपिकच्या PDF पण तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकतोय. कारण का आपला ऑनलाईन क्लासेस आहे, त्यातून तुम्हाला मी मदत करू शकतोय. जो कापर्यंत हा लॉकडाऊन चालू आहे तो कापर्यंत बरंचसं टॉपिक तुमच्याकडं पोहोचलेलं असेल. ओके, बाय, थँक्यू.